नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. उन्हाळा म्हटले की लोणचं साखरांबा झालाच पाहिजे. जेवताना तोंडी लावणं म्हणून, लहान मुलांना कौतुकाने पोळीबरोबर भरवण्यासाठी म्हणून हा साखरांबा थोड्याफार फरकाने घरोघरी आवर्जून केला जायचा. एकेकाळी जून महिन्यात शाळा सुरू झाल्या की मग प्रत्येकाच्या डब्यात हा साखरांबा व पोळी असायचीच. तर आज आपण हाच साखरांबा करतो आहोत व रेसिपी एवढी सोपी आहे की पहिल्याच प्रयत्नात तुम्ही अचूकपणे करू शकाल. तेव्हा चला आपल्या आजच्या रेसिपीकडे वळूया. साखरांब्यासाठी आपण ही राजापुरी कैरी घेतलेली आहे. ही बेतात आंबट असते. तर आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजवल्या, स्वच्छ धुतल्या आणि टॉवेलने कोरड्या करून घेतल्या. त्यानंतर आपण त्याची सालं काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण हे बघा अशा जाडसर किसणीने ही कैरी किसून घेतलेली आहे. बघा असे छान लांब लांब लच्छे आले पाहिजे. ठीक आहे. आणि हा घेतलेला किस आपण हा मोजून घेतला. तर बघा हा एक बोलभर आपण किस घेतलेला आहे. आपल्याला तेवढ्याच प्रमाणात साखर लागणार आहे. तुम्हाला म्हटलंच आहे की राजापुरी कैरी बेतात आंबट असते, त्यामुळे आपण साखर बरोबरीने घेतली. जर तुम्ही गावठी कैरी घेतली तर तुम्हाला साखर थोडी अधिक घालावी लागेल. एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपण तो कैरीचा किस घातलाय. त्यामध्ये आपण घेतलेली साखर घालूया, 6-7 लवंगा घालूयात आणि थोडेसे केशराचे धागे घालूयात. आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. लक्षात घ्या, आपण गॅसवर ही कढई चढवली नाही बरं का. आपल्याला अजून शिजवायला वेळ आहे. आपण फक्त आता साखर मिक्स करून घेणार आहोत. आणि लक्षात ठेवायचं की आपल्याला हा साखरांबा शिजवताना लोखंडी कढईचा वापर करायचा नाही. स्टीलचा वगैरे तुम्ही वापरू शकता. आपण साखर आणि कैरीचा किस मिक्स करून घेतलाय. आता हे मिश्रण आपण अर्धा तास झाकून ठेवूयात, म्हणजे या मिश्रणाला छान पाणी सुटेल आणि त्यानंतरच मग आपण शिजवायला घेऊ. बघा आपण अर्धा तास साखर आणि कैरीचा किस मिक्स करून ठेवला होता. बघा कसला रस सुटलाय की नाही, सुरेख. आता आपण ही कढई गॅसवर चढवलेली आहे. गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवलेली आहे. तर आपल्याला हा साखरांबा छान शिजवून घ्यायचा आहे. हा जो पाक आहे ना, हा बरोबर एकतारी झाला की आपला साखरांबा तयार होतो. पण शिजवायचं कसं, तर लो टू मिडियम फ्लेम ठेवायची आणि सतत लक्ष द्यायचं बरं का. आपल्याला ही कढई सोडून इकडे तिकडे जायचं नाही. मधून मधून आपण असं चमच्याने त्याला ढवळणार आहोत. आणि लो टू मिडियम फ्लेमवरती सावकाश हा साखरांबा आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. लक्ष द्यायचं म्हणजे काय, तर कढईला तळाशी लागू शकतो आणि मग त्याचा वास पूर्ण साखरांब्याला लागेल, खावणार नाही आपल्याला. त्याकरता आपल्याला असं खालपासून ढवळून घ्यायचंय आणि छान शिजवून घ्यायचंय बरं का. घाई करायची नाही. साखरांबा शिजवतोय, 10 मिनिटं झालेली आहे आणि पाक थोडासा घट्टसर व्हायला लागलेला आहे आणि केशराने देखील बघा थोडा थोडा रंग सोडलेला आहे. केशराऐवजी तुम्ही आर्टिफिशियल फूड कलर घालू शकता, पण चांगल्या प्रतीचा वापरायचा बरं का. केशराने एवढा डार्क कलर येत नाही, पण छान असं अपिलिंग. मुलांना कसं जॅम वगैरे मार्केटमधला कसा कलरफुल असतो ना, त्यामुळे मुलं अट्रॅक्ट होतात. तर आपण देखील या साखरांब्यामध्ये केशराबरोबरच थोडासा फूड कलर देखील घालणार आहोत. पण आत्ता नाही, अजून आपण हे थोडंसं पाक आटू देऊ. अजून 10 मिनिटं झालेली आहे आणि साखरांबा बघा छान दाट झालेला आहे. तर आपण एकदा त्याची कन्सिस्टन्सी चेक करू. कशाची? पाकाची. बघा थोडासा पाक मी एका डिशमध्ये घेते. ठीक आहे. आपण त्याला फुंकर घालून थोडंसं गार करू आणि मग चेक करू. गार केलेला पाक असा बोटात घ्यायचा, दोन्ही बोटांवर, आणि अशी कन्सिस्टन्सी बघायची. तार जमते का बघा, हलकी हलकी तार जमते. दिसते तुम्हाला? आणखीन आपल्याला 2-3 मिनिटं लागतील. त्याबरोबरच आपण आता हे बघा फूड कलर
केशरी फूड कलर घेतला मी आणि क्वांटिटी बघितली अगदी 1 पिंच आहे. आपण ती घालूयात. मुलांनी खावं म्हणून हा आपण असा छान कलरफुल करतोय बरं का. केशराणी कलर आला होताच, पण आपल्याला मुलांना या घरच्या पौष्टिक साखर आंब्याकडे वळवायचं आहे. हो की नाही. मुलांना मार्केटमधला जॅम आवडतो. हा पदार्थ म्हणजे हा साखर आंबा तर आपण अगदी शुद्ध कैरी साखरेपासून केलेला आहे की नाही. मग मुलांनी खावा म्हणून आपण असा छान कलरफुल साखर आंबा करतोय. अगदी थोड्याशा कलरनी बघा किती फरक पडला की नाही. आणि आता त्याचबरोबर आपण घालतो आहोत वेलची पावडर. हां, आणि ती देखील फार फाईन पावडर नाही केली, खलबत्त्याने मी कुटून घेतलेली आहे. आपण 6-7 वेलची घातलेली आहे. सुरेख. आपण एखाद्या मिनिटाने परत ह्या पाकाची टेस्ट घेऊयात, म्हणजे एकतार परफेक्ट जमतोय का. एक छान उकळी घेऊया त्याला आपण. आणि मग चेक करूयात. आपण आणखीन 2-3 मिनिटं हा साखर आंबा शिजू दिलाय. आता परत मी त्यातील थोडासा पाक काढला, प्लेटमध्ये गार केलाय आणि आता आपण त्याची तार चेक करूयात. हे बघा, एकतार अगदी व्यवस्थित जमते. दिसते का तुम्हाला. हे बघा, परफेक्ट एकतारी पाक झालेला आहे. याचा अर्थ आपला साखर आंबा रेडी आहे. बघा कलर कसला जबरदस्त आलेला आहे, सुरेख. आणि हा कैरीचा केस आहे ना, बघा असा ट्रान्सपरंट झालाय. तुम्हाला मी जवळून कलर दाखवते. बघा सोनेरी कलर आलाय की नाही, भारी. आणि रसाळ तरी बघा किती आहे, सुरेख. आपला साखर आंबा परफेक्ट शिजवून झालेला आहे, म्हणजेच पुरेसा शिजून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि पूर्णपणे गार होऊ देऊयात. हां, साखर आंबा पूर्ण गार झाला मगच आपल्याला तो स्टोअर करायचा आहे. काचेच्या बरण्या आपण स्वच्छ धुतल्यात गरम पाण्याने आणि उन्हामध्ये छान अशा खणखणीत सुकवून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आपण ते स्टोअर करूया, म्हणजे वर्षभर हा साखर आंबा फ्रीजच्या बाहेर देखील अतिशय उत्तम राहतो. तर चला आपण गार होऊ द्या साखर आंबा आणि त्यानंतर तुम्हाला मी कन्सिस्टन्सी पण दाखवते आणि त्याचा लुक, फायनल लुक कसा आहे तोही दाखवते. हे बघा, आपला साखर आंबा पूर्णपणे गार झालेला आहे. त्याचा कलर बघा, सुरेख. आणि आता त्याची कन्सिस्टन्सी बघा किती रसाळ आहे तो. हे बघा, मस्त दाट झालेला आहे बरं का, सुरेख. चला आता गार झालेला साखर आंबा आपण काचेच्या बरण्यांमध्ये साठवूयात. नवीन पिढीच्या विस्मरणात गेलेला कच्च्या कैरीचा घरगुती मुरब्बा म्हणजेच कच्च्या कैरीचा साखर आंबा आज आपण खूप सोप्या पद्धतीने केला आहे. हा साखर आंबा पोळी, पुरी किंवा परोठ्यांबरोबर खाल्ला जातो. या साईड डिश साखर आंब्याने रोजच्या जेवणाची लज्जत तर वाढतेच, पण अचानक पाहुणे आले तर ह्याच साखर आंब्याने त्यांचा पाहुणचार साजरा केला जातो. स्वच्छ कोरड्या बरणीत व्यवस्थित साठवला तर वर्षभर टिकतो. तेव्हा खवय्यांनो, बाजारातील जॅम मुलांना देण्याऐवजी आपली आजची रेसिपी साखर आंबा करून पहा. आपल्या रेसिपींचे फोटो मृदुलाज किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करा. मी लवकरच भेटेत अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.